मम्मी आज काय बनत आहे? आपण डाळीचे फळ बनवणार आहोत आज. त्यासाठी हे पीठ आहे. किती दोन माप घेतले मी हे पीठ. या मापाचं का? आणि हे थोडंसं रवा ह्याच्यात टाकायचा. किती टाकायचं? 2 चमचे आहे रवा. आणि हे आहे मुगाची डाळ. 1 वाटी घ्यायची. 1 वाटी. रवा टाकते, हळद, मीठ 1 चमचा मीठ, ओव्याची पावडर अर्धा चमचा आणि चटणी अर्धा चमचा. तर याला एकत्र मिक्स करायचं आणि याचा छान असा उंडा मळून घ्यायचा. पाण्याने ही डाळ मी स्वच्छ धुतली. आता कुकर लावते याचं मुगाच्या डाळीचं. ही लाटायची थोडी आणि याला आपले शंकरपाळ्यासारखे काप करून चिरून घ्यायची. असे काप करून घ्यायचे पूर्ण. पाणी ठेवले पातेल्यात, त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया. उकळायला ठेवू पाणी, ते टाकायचं. असेच पूर्ण करून घ्यायचे आणि टाकायचे याच्यात. हे गरम पाणी आहे, उकळायला ठेवलं आपल्या डाळीमध्ये टाकायचं ना. 3 शिट्ट्या झाल्या. बघा आपली ही डाळ अशी शिजली, छान मऊ झाली. आता याला आपण पाणी टाकून घोटून घेऊया. एक 1.5 ग्लास पाणी टाकायचं. त्याच्यात थोडं मीठ टाकते, 1 चमचा. फिरून घेऊ. आता बघूया आपण फळ शिजले का ते. फळ छान शिजली आपले. आता याच्यावर वरण टाकूया आपण. हे बघा, चांगलं हलवून घ्यायचं. एक चमचा तूप टाकते पूर्ण भरून. आता 1 चमच्याच्या जिरं टाकायचं. जिरं चांगलं तडतडू द्यायचं. नंतर कढीपत्ता टाकायचा. आता हे याच्यात टाकून द्यायचं तडका. तयार झाली आपली डाळीची फळं.